कारण यंदा मी राज्याचा 7,20,00,000 अर्थसंकल्प सादर केला. 7,20,00,000 आणि त्याच्यातून राज्याला वेगवेगळ्या भागाला माझ्या लाडक्या बहिणींची योजना पुढे कशी चालू राहील, माझ्या शेतकऱ्याची 3, 5, 7.5ची वीज माफीची योजना. वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे, पण तुमचे पैसे आम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला भरतो आणि या 2 कामाला मला 65,000 कोटी रुपये लागतात. एकाला 45 आणि एकाला 20,000 कोटी. ज्याच्यातनं लाडक्या बहिणीला आम्ही महिना 1,500 रुपये देतो. सतत काही ना काही वावड्या उठतात. आता ही योजना बंद करणार, आता लाडक्या बहिणींची गरज संपली, आता यांचं भागलंय, आता हे निवडून आले. याच विरोधकांना काही मुद्दा नाही. मध्येच काहीतरी हिंदीचा मुद्दा काढतील, मध्येच लाडक्या बहिणींचा मुद्दा काढतील. आपण पाहिलेलं आहे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे. एक महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे. तर पहा, एप्रिल महिन्याच्या हप्त्याबद्दल जी मोठी अपडेट समोर आलेली आहे ती आपण पुढे सविस्तरपणे पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचा आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणी आहेत. तर तुम्हीही 10व्या हप्त्याची वाट पाहत आहात का, हे नक्कीच तुम्ही इथं कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. पहा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत तुम्हाला एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. तर तुम्हाला 9 हप्ते मिळाले का हे सुद्धा तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथं सांगायचं आहे, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत एकूण 9 हप्ते मिळालेले आहेत. एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती इथं वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत. तर पहा, जुलै 2024मध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात झाली आणि जुलै 2024 पासून आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा करण्यात येत आहेत. तर पहा, जुलैपासून म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, तर असे एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा झाले का, हे सुद्धा तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये इथं कमेंट करून सांगायचं आहे. पहा, लाडक्या बहिणींना आता 10व्या हप्त्याची म्हणजेच एप्रिल महिन्याची वाट इथं त्यांना आतुरता लागलेली आहे. त्या वाट इथं 10व्या हप्त्याची पाहत आहे. तर पहा, याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ते अपडेट काय आहे ते आपण इथे सविस्तरपणे पाहूया. पहा, महायुती सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना महत्त्वाकांक्षी योजना बनलेली आहे. सर्वांची लाडकी योजना ही बनलेली आहे. तर या योजनेच्या अंतर्गत आपण लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यामध्ये दरमहा म्हणजेच महिन्याला 1,500 रुपये जमा करत आहोत. म्हणजेच लाडक्या बहिणींसाठी 1,500 रुपयांची आर्थिक मदत आपलं सरकार इथं करत आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये एकूण 9 हप्त्याचे 13,500 रुपये इथं वितरित सुद्धा करण्यात आलेले आहेत. आता पुढील महिन्याचा जो हप्ता आहे, हा 10वा हप्ता एप्रिल महिन्याचा, तो कधी मिळणार याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा जो 10वा हप्ता आहे तो कधी मिळणार, लाडकी बहीण योजनेतील नियम व निकष बदलण्यात आलेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. सर्व लाडक्या बहिणींना आतुरता लागलेली आहे एप्रिल महिन्याच्या 10व्या हप्त्याची. राज्य सरकारने अक्षय तृतीयेला महिलांच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये पाठवणार असल्याचं सांगितलेलं जात आहे. पहा, म्हणजेच आपल्या सरकारकडून आपल्या अधिकाऱ्यांकडून हा जो एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता आहे तो अक्षय तृतीयेला म्हणजेच 30 एप्रिल रोजी अक्षय तृतीया आहे. तर 30 एप्रिलला आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा 10वा हप्ता वितरित केला जाईल असं आपल्या अधिकाऱ्यांमार्फत इथं सांगितलं जात आहे. पहा, प्रत्यक्षात लाडकी बहीण योजनेतील 10वा हप्ता कधी मिळतो याकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. एकाही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आलेलं नसून सदर प्रक्रियेत दिनांक 3 जुलै 2024 नंतर कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पहा, म्हणजेच कोणत्याही लाडक्या पात्र बहिणीला या योजनेमधून वगळण्यात आलेलं नाही आणि दिनांक 3 जुलै 2024 पासून जे नियम जे निकष तयार करण्यात आलेले होते तेच नियम व निकष इथं ठेवण्यात आलेले आहेत. कोणताही नवीन नियम किंवा कोणताही नवीन निकष या लाडकी बहीण योजनेमध्ये केलेला नाही. तर पहा, लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये मिळणार असल्याच्या दाव्यावर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितलेलं आहे की
आमचे म्हणणे आहे की कुठल्या तरी एका योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची योजना ही त्यांना मिळेलच. केंद्राच्या योजनेचा आणि राज्य सरकारच्या योजनेचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. पहा, म्हणजे आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी देखील इथं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रत्येकाने कुठल्याही एकाच सरकारी योजनेचा लाभ घ्यावा. केंद्राची जी योजना आहे त्या योजनेचे पैसे तुम्हाला मिळतच राहणार आहेत. केंद्राचा आणि राज्याचा इथं अर्थार्थी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तर पहा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्ता. तर पहा, आता एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो लाडक्या बहिणींना आता एप्रिल महिन्याच्या हप्त्याची आतुरता इथं लागलेली आहे. तर अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर हा लाडकी बहीण योजनेचा जो 10वा हप्ता आहे तो इथं मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी लाडकी बहीण योजनेचा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. विशेष म्हणजे यंदा लाभार्थ्यांची संख्या घटणार की वाढणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये जो 10वा हप्ता आहे तो जास्त महिलांना मिळणार की कमी महिलांना मिळणार, यामधूनही महिला वगळल्या जाणार का, असा सवाल, असा प्रश्न आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये इथं उपस्थित राहिलेला आहे. पहा, मागील हप्त्यामध्ये लाभार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली होती. यंदा किती लाभार्थ्यांच्या खात्यात ही 10व्या हप्त्याची जी रक्कम आहे ती जमा होते याकडे देखील सर्वांचं लक्ष इथं लागलेलं आहे. तेच पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये 2100 रुपये कधी मिळणार याकडे देखील आपल्या लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे. त्यांना 2100 रुपयाची देखील आतुरता इथं लागलेली आहे. तर पहा, महायुतीच्या मंत्र्याचं 2100 रुपयाबद्दल एक मोठं वक्तव्य त्यांनी काल केलेलं आहे, ते आपण इथे पुढे पाहणार आहोत. तर पहा, नोव्हेंबर महिन्यात निकाल लागून महायुती पुन्हा सत्तेवर आली. डिसेंबरमध्ये शपथविधी झाला. मार्चमध्ये नव्या सरकारचा अर्थसंकल्पही झाला. पण अजूनही लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो देण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही. पहा, दर महिन्याला 2100 रुपये कधी मिळणार याकडे लाभार्थी महिलांचं कधीपासून लक्ष लागलेलं आहे. परंतु 2100 रुपयाची जी घोषणा आहे ती अजूनही झालेली नाही. तर पहा, महायुती सरकारनं जे आपल्या लाडक्या बहिणींना आश्वासन दिलेलं होतं 2100 रुपयाचं, ते महायुती सरकार पूर्ण करेल का, असा प्रश्न आता सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे. तर पहा, राज्यातील विधानसभा निवडणुकीत गेम चेंजर ठरत असलेली घसघशीत बहुमताने महायुती सरकार पुन्हा सत्तेवर आणण्यात लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. पहा, 21 ते 65 वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत. आतापर्यंत कोट्यवधी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून जुलै ते मार्च अशा एकूण 9 महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा मुद्दा चांगलाच गाजलेला आहे. या योजनेवरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. तर आम्ही पुन्हा एकदा सत्तेत आलो तर लाभार्थी महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ, अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांकडून विधानसभेच्या प्रचारादरम्यान करण्यात आली होती. पहा, म्हणजेच विधानसभेच्या प्रचारादरम्यान लाडक्या बहिणींना 2100 रुपयाचं आश्वासन, 2100 रुपयाचं लालच आपल्याला ह्या सरकारनं दिलेलं आहे का आपलं हे सरकार हे 2100 रुपयाचं आश्वासन दिलेलं पूर्ण करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता 2100 रुपयांबाबत महायुतीमधील मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे. तर पहा, ते वक्तव्य काय आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का नाही, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे सुद्धा तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये इथे कमेंट करून सांगायचं आहे, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचणार आहे, सर्वांना याचा फायदा होणार आहे. तर पहा, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक इथं नक्कीच करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा इथं करून घ्यायचं आहे. तर चला, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.